मास्टर चिल होण्याची वेळ आली आहे, परंतु मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना खेळाडूंनी चिल होऊन चालणार नाहीये, तर त्यांना विध्वंसकता त्यांच्या खेळामध्ये आणावी लागणार आहे. ती विध्वंसकता आणण्याकरिता स्ट्रायकर एंडकडे आघाडीचा बॅटर प्रमोद लिली आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे विघ्नेश साखळतोडे. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू विघ्नेश साखळतोडे नॉन स्ट्रायकर एंडकडे, तर स्ट्रायकर एंडकडे अनुभवी आणि कौशल्यपूर्ण फलंदाज प्रमोद लिली. गोलंदाजी मार्क वरती जेम्स बॉन्ड राई संघाकडून गोलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय जश. लेट्स प्लेचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. पहिला चेंडू राईट ऑन द मनी टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली आहे. पंच कळवतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं अतिरिक्त धावांचा श्री गणेश होत असताना अशोक राऊत सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलात तर निश्चितच विशाल नाईक. दोन भाईंदर परिसरातील मोठी नावं आहेत, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खूप मोठं काम देखील केलंय त्यांच्या खेळाच्या माध्यमातून. यावेळेस हो क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउंस सीमा पार. प्रमोद लिलीच्या बॅट मधून प्रारंभाचा चौकार. यस निश्चित सर आमच्यापर्यंत निर्णय बदलून कळवत आहेत. षटकार. पहिल्या चेंडूवरती काय फटका केला, सुंदर फटका. ऑटोमॅटचा वापरही केला होता आणि ओळख आहे प्रमोद लिलीची, ओळख आहे. आक्रमक खेळणं नेहमीच प्रमोदनं पसंत केलेत. ऑफस्टॉनच्या बाहेर बाहेर बराच इतका बाहेर की विकेटच्याही बाहेर आहे, विकेटच्याही बाहेर आहे. नो चेंडूचा इशारा पंचाकडनं होतोय. फ्री हिटचा इशारा देखील पंचाकडनं केला जाईल. नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. एक्स्ट्रा रन धापलकावरती ऍड होईल. अर्नाळ्याचा संघ खेळतोय. साईनाथ अर्नाळा आणि जेम्स बॉन्ड राई या दोन संघादरम्यान चालू असलेला हा मॅच. पुढे एकदा जश सज्ज होतोय प्रमोदच्या विपक्षामध्ये. नो बॉल फ्री हिटची संधी. यावेळेस मात्र फ्री हिटच्या संधीला चांगल्या प्रकारे कव्हर करता आलेलं नाहीये प्रमोदला. सरळ मिड विकेटच्या हातामध्ये झेल झाला. धावबादची संधी जरूर होती, परंतु विघ्नेश साखळतोडेने चांगला कॉल दिला, थांबवलं. इथं मात्र पुन्हा एकदा नशिबानं साथ दिली आहे प्रमोद लिलीची. धावफलकावरती धावफलक जर पाहिलात तर 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना बिनबाद 8. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र उडावलाय गॅप मधून. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा दंड 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 चौकार. थँक्यू. थोडंसं लोअर फुल चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जशनं केला होता, पण जशनं खऱ्या अर्थानं केला तो प्रमोद लिलीनं. चेंडूला पाठवलं, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बेट केलं, सीमारेषा पार. प्लेसमेंट महत्वाची होती. या चौकार. क्रॉस बॅटर फटका होता. क्षेत्ररक्षक सीमारेषेत बॉल आला. थोडंसं चेंडूनं दिशा त्याची बदलली गेली होती. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. साईनाथ अर्नाळा वर्सेस जेम्स बॉन्ड राई हा मॅच सुरू आहे. डेफिनेटली चांगली सुरुवात मात्र दिली आहे प्रमोद लिलीनं. आतापर्यंत 4 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून जवळजवळ 12 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. थोडासा त्रस्त आहे हवेने, हवेच्या झोतामुळं दृष्टिक्षेपामध्ये कचरा जो येतोय, त्यामुळं हा चेंडू डेट घोषित करावा लागला पंचांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 खेळाडू डीप मध्ये आहेत. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग हे 2 खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं प्रमोद लिलीनं लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं खेळला फटका, जाईल सीमारेषा पार. प्रमोदच्या बॅट मधून आणखी एक चौकार. थँक्यू. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये खेळलाय. एक व्ही मध्ये फटका पाहिला होता. फुल फेस ऑफ द बॅट. सरळ बॅटनं खेळणं नेहमीच पसंत केलेलं आहे ते प्रमोद लिलीनं. या षटकामध्ये पाहिलं, एक षटकार पाहिलं समोरच्या दिशेनं आणि हा चौकार. या चौकारने धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 वरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आखो टप्प्याचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक झालाय.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती प्रमोद लिलीची खेळीच संपुष्टात. शेवटच्या चेंडूवरती विकेट. गडी गॉन. पहिले षटक 1 गडी बाद 18. थँक्यू. थंड केलंय, निश्चितच थंड केलंय फलंदाजाला. इथून जर पाहिलं तर प्रमोद लिलीला खेळी वाढवता आलेली नाहीये. त्याचा खेळ मात्र शांत केलाय. चांगला स्टार्ट परंतु तो आपल्या संघाला देऊन बाद झालाय. चला थोडंसं घाई करा बॅटरनं. यानंतर आपल्याला दुसरा सामना खेळायचा झाला तर तो अधिक षटकाचा खेळायला मिळावा या हेतूनं प्रत्येक खेळाडूंना मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. करण कारण वैती आलेत मैदानामध्ये परंतु त्याला थांबावं लागणार आहे. नॉन स्ट्राईक एरिनकडे अर्जुन. पहा बॅटिंग करायला करण, गोलंदाजी करायला अर्जुन. म्हणजे कालपासून जी आपण जोडी शोधत होतो तुकाराम सर, करण अर्जुनची जोडी ती आज मैदानामध्ये पाहायला मिळते. भले विपक्षात का होईना परंतु मैदानामध्ये आल्यात. अर्जुनचा पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्क. जबरदस्त बॉटम हँडचा वापर. विघ्नेश साखळतोडे आंखों में इशारा और दूसरे रन का ये परिणाम भुगतना पड़ेगा. करण को बाहर जाना पड़ेगा. विकेटचं पतन. करण बाद. पहिल्या चेंडूवरती इथून विकेट गॉन झालाय. पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. आज काय कहाणी वेगळी आहे का? पहिल्या षटकामध्ये धावा येतात, नंतर दुसऱ्या षटकामध्ये कलाटणी मिळते. मागचा मॅच जसा आपण पाहिलाय तसंच खेळ आपण पाहतोय. कोलवाटाप्याचा चेंडू होता. गोलंदाजच्या डोक्यावरून थोडंसं खेळलंय चेंडूला. लॉंग ऑफला फील्ड केलं गेले या चेंडूला. 1 धाव. आता नाही धावणार कारण याच्या अगोदर एक धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. त्याच्यामुळे इथे रिक्स नाही घेणार. अब्राहिम जे नवीन आलेले फलंदाज आता स्ट्रायकर एंडला आहेत. साईनाथ अर्नाला वर्सेस जेम्स बॉन्ड राई असा हा सामना. हा सामना सुरू आहे. अर्जुन जे दुसरे षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय. चेंडू थोडासा खाली राहिलाय. ताकद देण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच जसा उल्लेख केला करण अर्जुनवाला. आता करण त्याला रन करायचे होते पण अर्जुन बिलकुल आपका अगर निशाणासाठी के तो लगना चाहिए. कारण अर्जुन त्याच्यासाठीच फेमस आहे ना, निशाणासाठी. बघूया तो निशाणा लागतोय का. दुसऱ्या बाजूला अब्राहिम जो स्ट्रायकर एंडला आहे. अब्राहम फलंदाजी करण्याकरता दाखल झाले आहेत. अब्राहम आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलात तर अर्जुन. यावेळेचा चेंडू वेगानं आलाय. पायावरती पंच कळवतील की शफल झाला होता. इथून मात्र जर शॉर्ट स्क्वेअरवरच्या खेळाडूंनी पाहिलं तर चूक केली. चेंडूवरची नजर हटवली. चेंडू उचलून फेक करण्याच्या प्रयत्नामध्ये तो थोडासा अपयशी राहिला. डेंजर झोनमध्ये राहिला असता विघ्नेश. जर चेंडू उचलून व्यवस्थितरित्या फेक झाली असती तर विघ्नेशला देखील कदाचित परतावं लागलं असतं. परंतु वेग हा त्याच्या अंगी आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तो सेफ पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र विघ्नेश सायकलिंगकडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अर्जुन सज्ज होत असताना. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडून यावेळेस मात्र दुहेरी धावेचं कन्व्हर्जन पाहायला मिळेल. विघ्नेशच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावेने धावफलक वधारत आहे. धावफलक पोहोचलं जात आहे ते 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. शेवटचे चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. सेकंडला फलंदाजा विघ्नेश, नॉन सेकंडला अब्राहिम. अर्जुन या षटकामध्ये चांगला मारा झालाय. धावा तितक्या वेगाने नाही करून दिल्यात त्यांनी, वेगाने नाही करून दिलाय. चेंडू हवेत खेळलाय थोडासा वाईड इशला उंगणला झेल टिपलाय. विघ्नेशचा मोठा विकेट, बिग विकेट, मोठा गडी बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर धावा आहेत त्या 23. 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. जज ज्याचं 13 धावांचं षटक, अर्जुनचं मागचं 5 धावांचं षटक आले. आता जयेश जे आता नवीन गोलंदाज रेडी झाले आहेत. मागचा मॅच आपण पाहिलाय दीपेशजी, तर या मैदानावरती नक्कीच एक सांगू शकतो की 50च्या खालची कुठलीही धावसंख्या ही सुरक्षित नाहीये. 50च्या पार जायचं आहे आणि शक्य झालं तर 60च्या जवळ तुम्हाला पोहोचायचं आहे या मैदानावरती. येस डेफिनेटली. जो फ्लाय स्टार्ट दिला होता पहिल्या षटकामध्ये प्रमोद लिलीनं, तो कॅचअप करता आला नाहीये बाकीच्या फलंदाजांना. इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये 5 धावा आल्यात आणि तब्बल 2 फलंदाज हे माघारी परतलेत. एकंदरीत जर पाहिला तर एक धावबाद स्वरूपात आणि एक विकेट स्वरूपात अशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जयेश स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्याकरता दाखल झाल्यात. अलॉंग विथ द कार्पेट यावेळेचा फटका स्क्वेअर लेग कडे खेळला अब्राहमनं. एकेरी धाव धावफलकावरती वधारती. धावफलक एका धावेने पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतंय 24 या आकड्यावरती. डॉन अगदी विस्फोटक फलंदाजी आणि मोठे फटके ही त्याची ओळख आहे. परंतु आज तो मैदानावरती कसं खेळतो हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण धावा हव्यात परंतु गडी देखील गेलेत. ही एक जमेची बाब त्याच्याकरिता असणार आहे. पण डॉनला दोन्ही परिस्थितीमध्ये खेळताना पाहिलंय. चांगला स्टार्ट मिळाला त्यावेळेला पाहिलंय. संघाची नाव थोडीशी अडचणीत आहे त्यावेळेला पाहिलं डॉनचा खेळ आपण भरताना. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या मधोमध नाही आलाय. थोडंसं अपिश केलं होतं कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडूला खेळलंय एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता इथे पार्टनरशिप पाहिजे, जोडी जमायला पाहिजे साईनाथ राणासाठी. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनला पार्टनर पाहिजे. तो जयेश कशा पद्धतीने ठरतोय बघूया. पुन्हा एकदा जयेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. थोडीशी स्लिंगी ऍक्शन आहे. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल निश्चितच असणार आहे. मागच्या दिशेनं चाललाय. 2 क्षेत्ररक्षक यावेळेस पाठलाग करतील. वाईडच्या या किती धावा मिळतील? निश्चित 2 पळून काढल्यात, 1 अतिरिक्त, अशा 3 वाईडच्या धावा. 3 वाईडच्या धावांनी धावफलक मात्र वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 28. मी म्हटलं की स्लिंगियाम थोडीशी ऍक्शन वाटते. क्रिस हॅरिसची आठवण करून देणारी ती ऍक्शन आहे. आणि या ऍक्शन मध्ये जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवलात, नियंत्रण नाही ठेवलात, तर अतिरिक्त धावा येणं हा बंधनकारक भाग आहे या खेळाचा. ज्यावेळेला अशा पद्धतीने धावा येत नाहीत आणि तुम्ही एक्स्ट्रा रन देतात, एक्स्ट्रा रन दिल्यात, बॅटनं धावा नव्हते ते एक्स्ट्रा रन परिणाम झालाय. एक मॅच आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये एक्स्ट्रा दिल्यानंतर काय होतंय, हाई फटका, पुलचा फटका, पॉवरफुल षटकार.
34 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. जे दुसरं षटक आलं होतं 5 धावांचं, तिथून थोडंसं उभारी घेण्याचं काम या टीम साईनाथ अर्णाला या इनिंग मध्ये करतंय, ज्याच्यामध्ये षटकार आपण अब्राहिमच्या बॅटमधनं पाहिलं. दुसऱ्या बाजूला डॉन आहे, ज्या डॉनचा उल्लेख तुम्ही देखील चांगला केलाय. अशा परिस्थितीमध्ये कसं खेळावं डॉनला देखील माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला राईचा संघ वेल कंट्रोल, तुम्ही चांगलं नियंत्रण ठेवलंय. आता या नियंत्रण कायम ठेवायचंय. तिथून त्या प्रेशरवरचा हात ढळू द्यायचा नाहीये. तो हात जर ढळला तर थोडंसं कठीण होऊन बसेल. निश्चित पुन्हा एकदा जयेश सचिव होतोय. यावेळेचा फटका पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक फार वेगानं जश आला होता, परंतु त्याच्या रीच पासून थोडासा दूर राहिला झेल. जयेशनं चांगल्या पद्धतीनं यावेळेस कमबॅक केला. ज्या पद्धतीनं चेंडूवरती हात फिरवला होता, फिंगर रोल केले होते आणि त्या बदल्यामध्ये काय झालं तर चेंडू जास्त काळ हवेमध्ये राहिला, परंतु नशिबाची साथ नव्हती जयेशकडे. जस्ट थोडा दूर राहिला. 2 धावा मिळाल्या अब्राहमला, 2 धावा मिळाल्या साईनाथ अर्णाला संघाला. धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. थोडंसं रोलही केल्याने ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं होतं, लांब ठेवलं होतं, थोडंसं लांब खेळवलं होतं मागच्या चेंडूला. हा पायावर पुन्हा एकदा पायावर, पहिला लांब खेळवला आणि आता पायावरचा पिकअप बॉल, स्ट्रोक, षटकार. क्या बात आहे अब्राहम. बऱ्याचदा जर तुम्ही अर्नाळा परिसरामध्ये गेलात ना तर अब्राहम हे नाव तुम्हाला बऱ्याचशा बोटींवरती पाहायला मिळेल, परंतु ही बोट आज पांजूच्या मैदानावरती काय भरारी घेते आहे. जबरदस्त फलंदाजी. यावेळेचा चेंडू सोडला, वेल लेफ्ट केला. ज्ञात होतं की बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारते. धावफलक एका धावेने पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. आज आपण 2 असे संघ बघितले, यावरती चर्चा होईल. या चेंडू नंतर मी येईल तुमच्या दिशेनं. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. लोअर फुटचा चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वेगानं चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाला तर वेगा चेंडू पर्यंत पोहोचते. 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 45 वरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरतीने 45 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एक संगीत ऐकूया आणि येऊया त्या चर्चेवरती. थँक्यू. ज्या चर्चेवरती दीपेजी मी तुमच्या दिशेने येणार होतं, गाणं सुद्धा वाजले. 1 साइड हिरो आहे हा. एक अर्नाळ्याचा संघ आहे आणि एक याच्या अगोदर जो यशमी दिलवानचा संघ खेळला त्याच्यामध्ये अर्नाळ्याचे खेळाडू होते. त्याच्यामध्ये 1 साइड नाही 2 साइडवाले हिरो होते, सर्व हिरो होते. पण त्याच्यापेक्षा आज चमकला कोण? यशमी दिलवानकडनं रविकांत. इथे प्रशांत गरज कमी पडले, विकास दसकर बाद झाले, जयेश बाद झाले. त्या सामन्यामध्ये विनायक भोईर थोडेसे कमी पडले आणि तिथे रविकांत चमकले होते. आज बघा प्रमोद लिली तिथे कमी पडलाय. सुरुवातीच्या याच्यामध्ये विघ्नेश बाद झालाय, करण बाद झालाय, पण अब्राहिम चमकलाय. हिरा चमकतोय या मैदानावरती. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय चेंडूला डॉन. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. रिक्स होती, खतरा, धोका होता. इथे थोडासा डेंजर झोन होता. त्या डेंजर झोनच्या दिशेने अब्राहिम स्वतः गेले. 2 धावांनी धावला का 47 वरती जाऊन पोहोचले. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की अर्नाळ्याचे खेळाडू मैदानामध्ये असताना त्याच्या पायाची ताकद पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जबरदस्त फुटवर्कचा वापर कशा पद्धतीने करताय ते पाहणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू उडवलाय डॉननं समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगानं चूक झाली आहे. मला वाटते चेंडू त्याच्या हातातून दिसून खांद्यावरती किंवा डोक्यावरती आदळला असावा. भन्नाट वेगानं तो जवळजवळ मागे गेला. खेळाडू ओके आहे का जरा चौकशी करा, कारण अशा प्रकारच्या इजा होणार नाहीत. काळजी घ्या मित्रांनो. दुहेरी धावा पुन्हा एकदा कन्वर्ट झाल्यात. धावफलक 2 न वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 49 या आकड्यावरती. शॉर्टॉम बॉल चेंडू होता. चेंडू त्याच्या दिशेने येत होता, त्याच्यापेक्षा वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. डबल झाला ना स्पीड.
इथून वेगाने चेंडू झालाय, वेगाने तुम्ही त्या चेंडूवरती आलात, थोडासा डबल स्पीड झाला आणि त्या डबल स्पीडनं हाताची ओंजळ येण्याच्या अगोदर चेंडू त्यांच्या शरीरावरती आदळलाय. झेल सुटलाय, जीवनदान लाभले, 2 धावाही चेंडूवरती आल्यात. डॉन स्ट्रायकर यांना सज्ज आहे. वेगवान वेगवान मारा करतोय तिथे गोलंदाज अर्जुन. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा आहेत. धावफलकावरती धावा त्या 49, 49 धावा धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे आपण चर्चा करत होतो, या मैदानावरती 50च्या आतली धावसंख्या सुरक्षित नाहीयेत. 60 किंवा 60च्या पार जाणं आवश्यक आहे. 60च्या पार जाणं आवश्यक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. धावफलकावरती धावा 49, 49 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अर्जुन वेगवान मारा करण्याकरिता सज्ज झालाय. स्ट्रायकर विकेट डॉन. खोलो टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. कव्हर क्षेत्रामध्ये अपिश खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू गॅदर करेल. तदवर पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आहे. या षटकाचा विचार केला तर तिसरी दुहेरी धाव जोडली आहे धावफलकावरती. यावेळेस डॉन धावफलक 2 न वधारत धावफलक सांघिकरित्या. यावेळेस मात्र 51-50 पार करते. 51 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे, त्यामुळे एक 70-75 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितच अर्नाळा संघ करणार आहे. अर्जुन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू केवळ स्टिअर केला ऑनसाइड वरती वेगानं. अब्राहम दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दडपण स्पष्ट दिसतंय क्षेत्ररक्षकांवरती. पहिली धाव जी वेगानं घेतली जाते त्याचा कुठेतरी फायदा साईनाथ अर्नाळा संघाला होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र निश्चितच बदललं जाणार आहे, कारण ज्या पद्धतीने धावा पळून काढल्यात, ज्या धावा बनून जात आहेत फलंदाज, त्या धावा कुठेतरी वरचढ ठरतील. जेम्स बॉन्ड राईस संघाला हे ज्ञात आहे. एस्टेनच्या मागे जर पाहिला तर अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण बदललंय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरचा खेळाडू जो आहे तो यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेट वरती आणलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. मिस्टर स्ट्रोक झालाय. स्वतः गोलंदाज अर्जुन जातोय चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. 1 धाव देखील या शेवटच्या चेंडूवरती आलेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. एक ब्रेक ऐकूया संगीत आणि पुन्हा एकदा येऊया या इनिंग मधल्या शेवटच्या 6 चेंडूच्या खेळात. या 3 दिवसात एवढा जमल झाला नाही इथे. 4 षटकांचा खेळ संपला. मी तुमच्या दिशेने येतोय. 54 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. इथून 12-13 धावा महत्वाच्या ठरतील. नक्कीच 12-13 धावा येणं गरजेचं असणार आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. 60-65 धावा जर झाल्या तर मात्र एक वेगळं मानसिक दडपण असणार आहे आणि 70 धावा प्लस झाल्या तर एक वेगळ्या प्रकारचा बोनस असणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे साईनाथ अर्नाळा संघासाठी. पहिला चेंडू यस्सा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देऊन सीमा पार. डॉनच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती यशच्या षटकार. 6 धावा. अजून एक मोठा फटका. डॉन का इंतजार तो वायरा मुल्कियों की पुलिस कर रही है. डॉन है का? डॉन बीच मैदान पे. डॉनच्या बॅटमधनं दुसरा षटकार. इथून डबल 6 आल्या, षटकार आल्या, 6 आल्यात आणि धावफलकावरती सुद्धा डबल 6. 66 धावा धावफलकावरती आहेत.
शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला इनिंग मधला. सुरुवातीला प्रमोद विघ्नेश करम बाद झाले पण एक पार्टनरशिप एक जोडी जमले. डॉन सेकंडला बॅट स्विंग जोरात होती. इथून काय घडलंय 72 झाल्यात पण तेच आहे कुर्बानी देगा कोण. विकेट धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. इंटरेस्टिंग आहे पण थोडस गाणं ऐकूया उद्या शेवटच्या 3 चेंडूच्या खेळामध्ये. थँक्यू डीसे मास्टर. 2 षटकार आले होते. ही गरज होती का अब्राहमला हा देखील प्रश्न निर्माण झाला प्रेक्षकांच्या मनामध्ये. परंतु डॉनने चांगलं काम केलंय. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा फटका डॉनच्या बॅटमधून. लगातार कमालीची बॅटिंग. 1 बाउन्स सीमा पार चौकार. थँक्यू. धावा झाल्या धावफलकावरती 70 धावा धावफलकावरती आहे. डॉनची इनिंग बघा षटकार चौकारानं फुललेली सजलेली इनिंग आहे. डॉन स्टॅकेरीला सज्ज आहे. वेगवान चेंडू हाताळला गेला होता. लवकर खेळ स्क्वेअरच्या दिशेनं पाय सुद्धा गेला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण चर्चा करतो 50च्या पार 60च्या जवळ धावफलक आहे 70 धावा धावफलकावरती. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे. वेगवान मारा करण्याकरिता पुन्हा एकदा यश सज्ज होतोय. यावेळेस गती बदलली होती परंतु ओळखला डॉनने. काय फटका खेळलाय जबरदस्त षटकाराला फिनिश. वॉट अ बॅटिंग बाय डॉन. सीमा पार षटकार. षटकार आलाय 76 धावा धावफलकावरती. मी म्हटलं 60-65 एक चांगली टोटल. थँक्यू. चला मी जोडी आपण मैदानाच्या दिशेने लवकर पाठवा. जेम्स बॉन्ड राईस संघ 76 धावा केल्यात. 77 7-7 77 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय जेम्स बॉन्ड राईस संघासमोर. 76 धावा असं नाही की पार होणार नाहीये. यावानही पार होऊ शकतं. या धावांचाही पाठलाग होऊ शकतो. फक्त सुरुवात महत्वाची आहे. 3 नावं आहेत जेम्स बॉन्ड राई मध्ये. ते 3 खेळाडूंवरती नजर आहे. चर्चा त्या गोष्टीची देखील होईल. आणि इन्फॉर्म आहेत या सध्याच्या घडीला. ते इन्फॉर्म आहेत. महत्वाचं आहे
जे फॉर्म मध्ये सुद्धा आहेत अशी 3 नावं त्या जेम्स बॉन्ड राहायची. आणि एक दीपेची योगायोग पण आहे, म्हणजे जेम्स बॉन्ड त्याच्या नावामध्ये आहे आणि जेम्स बॉन्ड म्हटलं का नॉट 7. आता नॉट 7 नाही 77 करायचे आहेत. 77 धावा तुम्हाला करायचे आहेत आणि त्या 77 धावा करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होईल त्यावेळेला मजा येणार आहे या मॅचला. निश्चितच जेम्स बॉन्ड राई म्हटलं की एक जुनं जणतं नाव क्रिकेटमधले आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ एके वेळेस आम्ही नारंगीच्या मैदानावरती पाहिलाय आणि एक विजेतेपद NCC कपाचं मानाचं विजेतेपद त्यांच्या नावावर देखील आहे. तर अशा प्रकारचं एक लेखाजोखा या टीमचा राहिलाय. सातत्यानं चांगली कामगिरी भाईंदर परिसरामध्ये त्यांनी केली आहे. मग भाईंदर बरोबर वसई विरारचं क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळलंय. आघाडीचे 2 फलंदाज फलंदाजी करण्याकरिता प्रफुल्ल आणि त्याच्या साथीनं जयेश जो कर्णधार आहे या संघाचा तो फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. नजरा प्रफुल्ल वरती असणार आहे. पप्प्या एक आयकॉन खेळाडू, एक मास्टर खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, तिन्हींचं मिश्रण आहे आणि इन्फॉर्म आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू. त्याच्यामुळे प्रफुल्लची बॅट कशी चालते, त्याने जर बॅट चालली टीम प्रफुल्लित होणार, टीम ताजी टवटवीत होणार आणि त्याच्या जोडीला जयेश चालणं हेही तितकंच महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला प्रफुल्ल अर्थात पप्प्या आणि नॉन स्ट्राईक एंडला जयेश. म्हणून मी म्हटलं ना त्या 3 नावापैकी एक नाव मध्ये आले, प्रफुल्ल आले तिथून स्ट्राईक एंडला. म्हणजे असं नाही की 77 धावांचा पाठलाग नाही होणार, 77. पण जसं मी मागे म्हटलं होतं तसं 7-7. आता 1-7 तुम्हाला साथ द्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आरणाचा संघ अनुभव तिकडे पण नाहीये, कमी नाहीये, तिकडे पण अनुभव भरपूर आहे. तिकडे तुझा चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत, खास करून विघ्नेश आलाय. विघ्नेश साखरतोडे इतकी वर्ष त्या खेळाडूला हरणाकडनं खेळताना पाहिले आहेत, आयकॉन म्हणूनही पाहिलंय आणि मोठ्या मोठ्या ओपनच्या टीम मध्ये खेळताना सुद्धा जास्त खेळाडूला पाहिलंय. तर विघ्नेश गोलंदाजीसाठी रेडी होतोय. 77 धावांचा पाठलाग आहे. पहिला चेंडू ऑन द राईस, कडक शॉट, कडक बेधडक तडक सरस सीमारेषेपार. पहिल्या चेंडूवरती प्रफुल्लच्या बॅटमधनं दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय धावपलकाला श्री गणेशा करत असताना प्रफुल्ल मात्र सांगत आहेत विघ्नेशला. कोलटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चाललाय अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये. प्रमोद लिली चेंडूच्या दिशेनं चेंडू उचलतील, फेक करतील, त्याचबरोबर केवळ एक धाव धावपलकावरती वधारती आहे. चौकारानंतर एकेरी धाव धावपलक 5 या आकड्यावरती. आता याचे 2 अर्थ आहेत. म्हणजे प्रफुल्ल सांगतोय जयेशला एक फटका खेळायचा आहे. 77 धावांचा पाठलाग आहे. 15च्या वरची सरासरी तुम्हाला प्रतिषटकामध्ये राखायची आहे, 16च्या आसपासची. याचा अर्थ 2 मोठे फटके खेळायचे आहे. एक फटका मी खेळलाय, एक फटका तुलाही खेळायचा आहे. ऑफस्टमच्या बाहेर होता. यष्टिक्षक थोडेसे चुकले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होता. एक रन धावफलकावरती ऍड होईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 77 धावांचा पाठलाग. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलात तर डेल्मॉन गावद्या, चार्ल्स गावद्या हे 2 प्रमुख गोलंदाज कुठेतरी आज अनुपस्थित असल्यामुळे थोडीशी डोकेदुखी साईनाथ अर्नाळाची देखील असणार आहे. यावेळेचा चेंडू या स्टँडवरती. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगतोय विघ्नेश साखरतोडे. यष्ट्यात तोडणारा हा चेंडू. फलंदाज जयेश गॉन. थँक्यू. जसं तुम्ही चार्ल्सचा उल्लेख केला, डेल्मॉनचा उल्लेख केला. डेल्मॉन नाहीये, चार्ल्स नाहीये, पण हा विशेष आहे. विघ्नेश आहे, जे विघ्नेशनं विकेट प्राप्त केलाय. क्लीन बॉलच्या स्वरूपात गडीबाज झालाय, परतावा लागलाय ते जयेशला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मोहित येतोय. प्रफुल्लच्या जोडीला एका खेळाडूनं उभं राहणं, प्रफुल्लच्या जोडीनं एक पार्टनरशिप बिल्ड करणं आवश्यक आहे जेम्स बॉन्ड राईसाठी.
तर दुसऱ्या बाजूला पार्टनरशिप बिल्ड होत असताना पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम इथे करतोय तो विघ्नेश. डेफिनेटली खूप चांगला चेंडू हाताळला विघ्नेश साखळतोडेनं. वेग ही त्याची ओळख आहे. मग अंडरआर्म क्रिकेट असू दे किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, दोन्ही क्रिकेटमध्ये अशा वेगानंच गोलंदाजी तो करत असतो. विशेषतः अंडरआर्म मध्ये देखील प्रचंड वेगाने त्याची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. परंतु यावेळेचा क्रिकेट वेगळा आहे, परंतु परिणाम मात्र चांगला आहे. क्रिकेट कोणतंही तुम्ही खेळत असाल, परंतु ते क्रिकेट चांगलं असणं गरजेचं आहे. मोहित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सध्याच्या घडीला हे देखील नाव चर्चेमध्ये आहे. जेम्स बॉन्ड राई संघाच्या माध्यमातून राई आणि अर्नाळा अशी आपण लढत पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अखेरची लढत इथे मात्र सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विघ्नेश. या अगोदरचा जर सामना पाहिला तर उत्तमचा संघ दाखल झालाय. मगाशी मीरा भाईंदर मधल्या 2 संघामधून उत्तम दाखल झालाय. आता मीरा भाईंदर आणि वसई इथून कोण येणार आहे? आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहितचा, पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची सांगता. आता जर तुम्ही या चेंडूकडे पाहिलात ना तर विशेषतः ऑफ साइड वरती 30 सर्कलच्या बाहेर कोणताही खेळाडू नसताना ऑन साइड वरती खेळण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे हा चेंडू जर मेरिट वरती खेळला असता तर नक्की फायदा झाला असता बॅटरला. बऱ्याच गोष्टी आहेत. तर अप्रोच काय आहे किंवा काय स्टान्स आहे तोही महत्वाचा आहे. हवे चेंडू खेळवता लॉंगांच्या रिजन मध्ये प्रमोद लिली आले आणि प्रमोद लिली यांनी झेल टिपलाय. या षटकामध्ये दुसरा विकेट, दुसरा गडी बाद केलाय विघ्नेश यांनी. 2 गडी बाद 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. अक्षय यांचं संगीत वादन आपण ऐकताय. गेले 2 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. संगीतानं मन रिझवतायत आणि अक्षरशः संगीतामध्ये चिंब भिजवतायत. या पद्धतीचं संगीत वादन जे मात्र पाहायला मिळतंय डीजे अक्षयचं. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावा खर्ची घातल्यात त्या 6 आणि 2 गडी बाद केलेत विघ्नेश साखळतोडेने. पहिल्या षटकामध्ये कंबर तोडण्याचं काम केलंय. 2 महत्वाचे बॅटर त्याने माघारी परतवले आहेत. न्यू बॅटर इन झालेत. ऍज अ ऑलराऊंडर जश फलंदाजी करण्याकरिता. जश इथं मात्र दाखवणार का जोश हा प्रश्न. यावेळीचा चेंडू जागा बनवून ढकलण्याचा प्रयत्न प्रफुल्लनं खूप चांगला लाऊड कॉल दिला. चांगलं कॉलिंग. पहिलं षटक संपलंय. केवळ 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली होती. चौकारानं सुरुवात केली होती. ते विघ्नेशच्या या षटकाला खास करून प्रफुल्लनं तर चौकार ठोकला होता. 77 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. आणि त्यानंतर विघ्नेशनं टिपलेले ते 2 विकेट्स, 2 गडी बाद केले ते विघ्नेशनं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा दाबलकावरती 6 था 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 71 धावा अजूनही करायच्या. 24-71 2471 हे समीकरण आहे सध्याच्या घडीला धावलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. डावकरी आता गोलंदाज गेले कित्येक वर्ष ज्यानं अर्नाळा टीमसाठी योगदान दिलेलं आहे. आज वसईच्या 40+ क्रिकेटसाठी सुद्धा फार मोलाचं योगदान ज्या खेळाडूचं राहिलेलं आहे. संदीप खरबत गोलंदाजीसाठी रेडी होतोय. 2 मास्टर खेळाडू आहेत. एक मास्टर प्रफुल्ल आहे, एक मास्टर संदीप आहे. 2 मास्टर मधली लढाई आहे. बघूया मास्टर की कोणाकडे. 2 मास्टर आमने सामने. मास्टर वर्सेस मास्टर. संदीप वर्सेस प्रफुल्ल. एसपी वाली लढाई. प्रफुल्लनं पहिल्या चेंडूला धाडलंय लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू मास्टर. षटकारानं सुरुवात केली आहे. संदीप खरवतच्या विपक्षामध्ये प्रफुल्ल पाटीलनं. यावेळेस दॅट इज अ रिअली ह्यूज वन. मी म्हणेन पांचू मधून चेंडू राईच्या दिशेने धाडलाय प्रफुल्ल. छपरा तोड षटकार.
थँक्यू. म्हणून आमचे स्कोरर या विचारतात बाबा या खेळाडूचं नाव काय, प्रफुल आहे का पॉवरफुल आहे? पॉवरफुल आहे, भरपूर पॉवरफुल आहे. पॉवरफुल फटके त्याने खेळले आहेत. 2 बॅक टू बॅक 2 षटकार. म्हणून म्हटलं ना 2 मास्टरमध्ये लढाई है. और जब 2 बादल टकराते हैं ना तो आवाज होती है, विस्फोट होता है. विस्फोट झालाय. 2 बादल टकराय मैदान में. 2 ढग ज्यावेळेला येतात, मोठी ढग आदळतात, त्यावेळेला आवाज येतोय, विस्फोट होतोय आणि तो विस्फोट झालाय. 2 षटकार ठोकल्यात प्रफुल्ल. 2 बॅक टू बॅक षटकार. चित्राची रचना थोडीशी बदलली जात आहे. आपण बघतोय 6-6 स्विंग अँड मिस. 6-6 स्विंग अँड मिस. तिसरा निर्धाव चेंडू आलाय. म्हणून हे बॅटल महत्वाचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सर्वोत्तम वरते सर्वोत्तमची खेळ मैदानावरती चाललाय. निश्चित यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेचा चेंडू पायाकडे हाताळला, ढकलण्याचं काम करायचं होतं, परंतु दिशाहीन चेंडू कळवतात पंच. वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वाढते. धावफलक वधारलं जाते एकाने. धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या आकड्यावरती. धावफलक नुसतं 19 नाही, हा मॅच पण 19-20 वाला आहे. 19 रन बने लेकिन 19-20 वाला मामला आहे. सामना कधी त्या बाजूला जाऊ शकतो, या बाजूला होऊ शकतो, कभी इधर कभी उधर वाला मामला. बॅटच्या कडे लागतो चेंडू, जातो स्क्वेअर लेग. थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडूवरती एकच धाव. या चेंडूवरती पूर्ण करतोय प्रफुल. एका धावेची धावफलक जाऊन पोहोचलाय 20-20. 20 वरती धावून धावफलक पोहोचलाय. पाठलाग 77 धावांचा आहे. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 20-20. 20 धावा धावफलकावरती. अजूनही 57 धावांची गरज आहे. सामना तेवढासा लांब आहे. इथून जर पाहिलात तर राई संघाकरिता थोडासा डोंगर दूर आहे, परंतु अशक्य नाहीये. गती परिवर्तन केलं, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. सोडणार झेल. कारण ज्या पद्धतीने जो चेंडूवरती आला होता, अगोदरच भाकीत करणं चुकीचं होतं, परंतु बॉडी लँग्वेज जी होती त्या खेळाडूची ती बरंच काही सांगून जात होती. लांब होती आणि हातांची ओझल इतक्या लांब होती ना की तुमचे डोळे म्हणजे चेंडू नजर थोडीशी ढळली होती त्या चेंडूवरती आणि तेच दिसून आलं होतं. झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. 1 धावही आले. शेवटचा चेंडू या षटकार सुरुवात झाली षटकारानं. 2 षटकार आल्यात. समाप्ती षटकारानं होईल की समाप्ती? षटकारानं समाप्ती. सुरुवात षटकारानं, समाप्ती षटकारानं. हे षटक 3 षटकारांचं याले मोठं षटक, बिग षटक. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 27 वरती जाऊन पोहोचलाय. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. नक्कीच 40 वर्षाच्या तरुणाच्या अंगामध्ये ज्वार भरले असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु ते ज्वार क्रिकेटमध्ये एकेरी असून चालणार नाही, तर तुम्हाला त्याकरिता दुहेरी बाजूने जोड देणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ कुणा एकाचा नाही तर 1 आणि 1 11चा आहे. त्यामुळे प्रफुलच्या साथीनं थोडंसं उभं राहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा अपवाद पाहिला तर केवळ 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या त्या बरोबर 50. इथं जर पाहिलात तर जवळजवळ 17ची सरासरी गाठायची. 18 चेंडू 50 धावा. पण सकाळी पाहिलाय ना मॅच आहे. पहिला सामना पाहिला 18-50चा मॅच आपण पाहिलाय सकाळच्या सत्रामध्ये. 18-50चा मॅच होताना आपण पाहिलाय. त्याच्यामुळे हा मॅच पण दूर नाहीये. आणि दिमेशजी आपण तर शाळेमध्ये असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना सांगता 1 आणि 1 2 असतात, पण क्रिकेटच्या खेळामध्ये 1 ओव्हर 1 11 होते. असा क्रिकेटचा खेळ आहे. 1 ओव्हर 1 11 होते. आता बघूया 11 खेळाडूंचा खेळ आहे. 18-50चा सामना आहे. एका बाजूला जसं तुम्ही उल्लेख केला मास्टर खेळाडू आहे, 40+ खेळाडू आहे, पण तो काय सांगतो माहितीये का, वय माझं वाढलंय पण एज इज द ओनली नंबर. वय फक्त नंबर आहे, खेळावरती परिणाम नाहीये. खेळ माझा तोच आहे, तो जोश जो तरुणांना आहे तोच जोश प्रफुलचा आहे. येस, डेफिनेटली एज इज द ओनली नंबर इन अ क्रिकेट. कारण आम्ही कित्येक वेळेस पाहिलंय. गेल्या वर्षी तर एका सामवेदी ब्राह्मण समाजाच्या स्पर्धेमध्ये मी 53 वर्षाच्या एका माणसाला गोलंदाजी करताना, आणि अशी गोलंदाजी नाही तर विशेषतः प्रशांत घरत सारख्या व्यावसायिक खेळाडूला देखील थांबवलं होतं. म्हणजे क्रिकेटमध्ये वय तेवढंच मॅटर करत नाही. कारण आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये नातू सोबत देखील क्रिकेट खेळलंय इंग्लंडच्या एका क्रिकेटर्सने. ॲट द एज ऑफ 64 ते क्रिकेट खेळत होते.
अशा प्रकारे बरेचसे आकडे आपण क्रिकेटमध्ये सांगू शकतो. म्हणजे जसं लोणचं जास्त मुरलं का त्याची चव जास्त होते, तसं क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू मुरला की त्याची चव जास्त असते. बॅटच्या वरच्या टोकाला लागला, चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावांची आवश्यकता आहे. एक बॅटल आपण मैदानावरती पाहिलंय, संदीप करमत वर्सेस प्रफुल. आता दुसरं बॅटल मैदानावरती आहे. एका बाजूला विघ्नेश, दुसऱ्या बाजूला पॉवरफुल प्रफुल. क्या बात आहे, जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रफुल्लच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा विघ्नेश. कधी परिवर्तन केलं परंतु जास्त बाहेर चाललाय चेंडू. पंच कळतायत व्हाईट बॉल. इथं तुम्हाला रेफरल अवेलेबल नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. काही क्वचित क्षणालाच रेफरल हे पंच आणि कमिटीच्या माध्यमातून घेतलं जाईल. प्रत्येक वेळेला रेफरल अवेलेबल असणार नाहीये, कारण शनिवार रविवार आहे, विकेंड आहे, त्यामुळे दुकान रेफरलचं बंद ठेवलं आहे आयोजकांनी. यावेळेचा गती परिवर्तन केला चेंडू. ओ हो, चांगला अटेम्प्ट प्रमोद लिलीचा, परंतु निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. पंच सांगतात वन बाउन्स सीमा पार, चौकार. थँक्यू. बॅटर लागल्या मैदानामध्ये चौकार आल्या प्रफुलच्या बॅटमध्ये, म्हणून मी म्हटलं उल्लेख केला होता पॉवरफुल प्रफुल. दुसऱ्या बाजूला विघ्नेश आहे. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. इथून 44 धावा अजूनही करायच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. 16 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 44 धावा. डाऊन द ग्राउंड चेंडूला केल्या समोरच्या दिशेनं बॅट फ्लो इच्छा बेगाना क्षेत्ररक्षक चेंडूवरती फंबल झालाय. चेंडू हाताला लागून निसटलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू मास्टर. लगातारचे 2 चौकार प्रफुलच्या बॅटमधून. काय बॅट बोलतीये प्रफुलची. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस पहा, चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची संधी पुन्हा एकदा अवेलेबल झाली असती. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र पाहायला मिळते दुहेरी धावा धावफलकावरती वधारतायत. धावफलक 2 ने पुढे सरकतंय. धावफलक पोहोचलं जातंय 39 वरती. थोडेसे फ्रस्ट्रेटेड दिसत आहेत अर्नाळ्याचे खेळाडू. मिसफिल्ड मध्ये थोडेसे यावेळेस मात्र कन्फ्युजन मध्ये पडलेले पाहायला मिळतात. 16 मध्ये 39 झाले. 14 मध्ये 38 करायचे आहेत. बॅट स्विंग जोरात. चेंडूच्या वेगात बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला गेला होता. हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. 39 39 धावा आहेत. 17 मध्ये आतापर्यंत 39 धावा केल्या. 13 मध्ये 38 करायचे आहेत. अर्धा पल्ला झालाय. अर्धा अजूनही बाकी आहे. निश्चित. परंतु यावेळेस चेंडूचा विचार केला तर चेंडू थोडे कमी राहिले आहेत, त्यामुळं वेग वाढवावा लागणार आहे बॅटिंग करत असताना. यावेळेस फुलटॉस चेंडू पायावरती आदळलाय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे परतावं लागेल प्रफुल्लला. बडी 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 बचली जाल में विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. सांघिक धावफलक पहा जाऊन पोहोचलंय 39 वरती, आणि या 39 पैकी 34 धावा एकट्या प्रफुल्ल बनवलेल्या. एकदा जोरदार टाळ्या प्रफुल्लच्या खेळी करता झाल्या पाहिजे मित्रांनो. सुपर बॅटिंग. 39 झाल्यात. आता धावा इथून बनवायच्यात 38. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 38 धावा. सकाळच्या सत्रामध्ये 12-31 धावा आम्ही झालेल्या पाहिल्यात. 38 तेवढासा लांबचा पल्ला नाही आहे, परंतु चेंडू थोडे कमी राहिलेत आणि त्यामुळे वेग जास्त वाढवावा लागणार आहे. नाही दीपेशजी, तुम्ही म्हटलं होतं ना की आता हा मॅच किती लांब आहे किती जवळ आहे. आता इथून जर बघितलं तर या ब्रिजवरनं नायगाव किती जवळ आहे आणि या ब्रिजवरनं भाईंदर किती जवळ आहे. फक्त जायचं कुठे हे महत्वाचं आहे. म्हणजे विरार साईडला जायचंय का मुंबई साईडला जायचंय हे महत्वाचं आहे. इथून किती लांब, कितने दूर कितने पास, एक चित्रपट आला होता. हा सामनाही तसंच आहे. किती जवळ किती दूर.
दोन्ही टीमला संधी आहे. हा मॅच 50-50 वाला आहे, 60-40 वाला आहे, की इथून अजून काहीच वेगळं या सामन्याकडे आहे ते आपण बघणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय अब्राहम, ज्यानं चांगली फलंदाजी केली तो आहे तिथून बॅटिंगला. 12:38 1 2 3 8. मागे आपण मॅच 12:35 पाहिला होता. 1 2 3 5. आता 1 2 3 8. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा होता चेंडूला स्क्वेअरला का थोडंसं बाजूने फायनल क्षेत्र जिथे सुरू होतंय तिथे चेंडू गेलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आले. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 11 चेंडूचा खेळ आहे. 37 धावा अजूनही करायचे आहेत. 11 चेंडू धावा करायचे 37. यस, यात जो नवीन जोडीला आहे ना, आठवावे लागेल ते रूप कोणाचं, तर निश्चितच पंजाब किंगच्या त्या 2 बॅटरचं शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा. सध्याच्या घडीला रन चेस मधील 2 बहुचर्चित नावं आहेत आणि या नावांप्रमाणेच काम करावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू वेगवान, यष्टीरक्षक चकलाय आणि त्याचा फायदा मिळालाय तो निश्चितच राई संघाला सीमापार वाईड स्वरूपी नशिबाचा सौकार. थँक्यू. सकाळच्या मॅचची आठवण झाली त्या नो बॉलची आठवण झाली. तिथे 5 धावा आल्या होत्या, इथे 5 धावा आल्यात, इथे त्या 5 धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 45. 45. अजून 32 करायचे आहेत. 11 चेंडूचा कॅश येईल काय 32 धावा करायचे आहेत. टेन्शन मैदानावरती वाढलंय, दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ना चाहिए. कॉन्ट्रीब्युशन टेन्शन वाढतं तेव्हा कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आले. अब्राहम तुमची वेळ आले कॉन्ट्रीब्युशन देण्याची, तर फलंदाज तुमची वेळ आले. अर्जुन, यश तुमची वेळ आले कॉन्ट्रीब्युशन देण्याची. 11:32. मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक बराचसा दूर आहे. चेंडू पाहायला लागून गेलाय. चौकार. अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. लगातारचे 2 चौकार आले आहेत. मला वाटते अर्नाळाचा संघ दहिसर विपक्षामध्ये वसईची लढत इथे बसून पाहत होता, परंतु त्या लढतीमधून थोडस तरी ज्ञान त्यांना अपेक्षित होतं ते मिळालेलं नाहीये. असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 49. इथून मात्र आवश्यकता आहे ती 10 चेंडू 28 धावा. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. पुन्हा एकदा अब्राहम. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रमोद लिली. पुन्हा एकदा शॉट पडलेत. 1 बाउन्स सीमा पार. लगातारचा 3रा चौकार. थँक्यू. मॅचला मजा आली. 3 चौकाराने मॅच थोडासा रंग बदललाय, थोडासा रुख बदलाय. म्हणून म्हटलं ना, इथून या ब्रिजवरनं नायगावला की या ब्रिजवरनं पायदरला. म्हणून हा मॅच तसा होता. कितने दूर कितने पास तसा आहे. 9 चेंडूचा कॅश येईल काय 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक सकाळी आपण 8:22 वाला मॅच पाहिलाय. सकाळी 8:22 वाला मॅच, आता 9:24 वाला हा सामना आहे. सायकलला फलंदाज रेडी होतोय. स्विंग अँड मिस. अपीच थोडस डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळायचं, ऑन द राईस खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक होता कव्हरला, त्याला बीट करायचं होतं. निर्धाव चेंडू 8 चेंडू आणि 8-3-24 धावा करायचे. 300च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवायचे आहेत त्या बॅटर अर्जुनला. अगदी वेध घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना. अचूक यावेळेचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्ट्रेट इन अँड स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. ह्यूज वन. षटकार.
बिलकुल बिलकुल, थोडासा बच के, थोडासा संभाल के, थोडासा सांभाळून जायचंय. हा षटकारानं धावलं जाऊन पोहोचलाय तो. 59. 18 धावांची अजून आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. 7-18. बघा काही गोष्टी असतात ज्याचा आपण चर्चा करतोय ना, म्हणजे 7-7चा उल्लेख आपण वारंवार केला. जसा जेम्स बॉन्डचा केला होता, नॉट 7 धावफलक 77. आता 7 आहे. 7-18. 7 चेंडू 18 धावा महत्वाचा. जसा सकाळी आपण पाहिलं होतं 7-21चा मॅच सकाळी पाहिला होता. शेवटचा चेंडू. हा मॅच कुठल्या दिशेला जाणार, कोणाची काय दशा ठरवणार, ऊट किस करवट बैठेगा इसका फैसला होने वाला है. कुठल्या बाजूला जाणार हा सामना. एका बाजूला अर्जुनच्या बिलकुल काफी तर्क स्थिर है अर्जुन के भाग खाते में. पण एक चेंडू तुम्हाला चांगला हाताळायचा आहे. अब्राहिम तुम्हाला एक चांगला चेंडू हाताळायचा था. अर्जुन एक बार निशान लगाना है. अर्जुन अब्राहिम अर्जुन मैदानावरती. बॅटची कडा, चेंडू फ्लाइंगच्या दिशेनं. चेंडू राऊंड द ग्राउंड लॉंग स्टॉप एरियामध्ये. अजून एक नशिबाचा चौकार. थँक्यू. आता 6 चेंडू 14 धावा. इंटरेस्टिंग गोष्ट स्कोरर आम्हाला नक्कीच दाखवतात. ज्या पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकं अशी आली होती, एकामध्ये 22 आल्या होत्या. 2 षटकं अशी आली होती ज्याच्यामध्ये 22 आल्या होत्या आणि एकामध्ये 18 आल्या होत्या. आणि या इनिंगमध्ये एक 21 धावांचं षटक आले आणि मागचं 24. 6-14. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणाला द्यायचं त्याच्यावरती चर्चा चालली. भाई कोण आहे का, कोण येणार, शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येणार. मग त्यावर चला एक गाणं घेऊया, कारण आमचे डीजे अक्षय सुद्धा रेडी आहेत. अजून रंग भरण्यासाठी या मॅच मध्ये अजून रंग येऊया. एक रंग गाण्याचा ऐकूया. थँक्यू मास्टर. करण आणि अर्जुन पुन्हा एकदा जोडी मैदानामध्ये आली आहे. आएंगे हमारे कर्ण अर्जुन जरूर आएंगे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावा. पण आता काय झालं माहितीये का, करण त्या साईडला आहे, अर्जुन या साईडला आहे. करण एका बाजूला आहे आणि अर्जुन त्याच्या समोर आहे. त्याच्यामुळे ही लढाई करण अर्जुनाला होणार आहे. अर्जुनला निशाणा साधायचा आहे. जसा त्याने निशाणा मागच्या षटकामध्ये साधलाय, तर अर्जुनला निशाणा साधायचा आहे आणि करणला आपल्या संघाच्या विजयाचं कारण म्हणायचं आहे. करण आहे त्याला विजयाचं कारण म्हणायचं आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल बदलणं हे कोणासाठी नशीबवान ठरेल. कधी कधी चेंडू बदलणं आणि बॅट बदलणं या गोष्टी देखील तेवढ्याशा महत्वाच्या असतात. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच सांगेल, कारण मेहनतीला नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. कारण जर बिरबलासारखा हुशार माणूस त्याच्या मेहनतीला जर नशिबाची साथ असती तर नक्की तो राजा असता. परंतु बिरबलाला नेहमीच सहाय्यक म्हणून काम करावं लागलं. पहिला चेंडू करणचा राईट ऑन द मनी. समोर चाललाय चेंडू लॉंग ऑनला. फेकी 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 योग्य आहे. कलेक्शन चांगलं. पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल. नाव अर्जुन आहे परंतु नेम साधलाय कोणी, तर नेम साधलाय अब्राहमनं. विकेटचं पतन. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगलं उदाहरण दिलं. चेंडू बदलला. क्रिकेटचा खेळ आहे.
जसा चेंडू फिरतो तसा मॅचही फिरतो. चेंडू बदलला मॅचही बदललाय पण मॅच नाही संपलाय. मॅच नाही संपलाय. फक्त एका गोष्टीचं आश्चर्य आम्हाला वाटलं की ज्या फलंदाजानं धावा केल्या होत्या तो फलंदाज दुसऱ्या धाव्यासाठी का गेला. बिल्कुल सवाल तो वही है, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, आपने प्रयास क्यों किया, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का गेला गेला. इथे तर ते वरुण धवनचं जे चित्रपट आहे ना, भाई तेरा ज्ञान किधर आहे, तेरा हिरो इधर आहे, तसा खेळ होता. हिरो तो होता पण हिरोला माहिती नव्हतं बाबा मला भूमिका पटवायची होती. पण मॅच नाही संपलाय. मॅच नाही संपलाय. मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर आमच्या डिका स्पोर्ट सुद्धा दाखवतात मॅच. ऑनलाईन तिथेही आहे. बिल्कुल मॅच ऑनलाइन उधर भी है, मैच ऑन यहाँ भी है. 5-13 मॅच आहे. 13-5 13-5 ने ऍक्च्युली 13-7 चाहिए असा मला खेळ आहे. एकमेकांची साथ पाहिजे. 5-13 मॅच आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय ज्याच्या नावामध्ये यश आहे. यश स्ट्रायकर आहे. चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झालाय. एक धाव या चेंडूवरती पुढे म्हणून तो थोडासा प्रश्न होता मनामध्ये की बाबा त्यांनी प्रयत्न काय केला. पण संधी आता आहे. संधी इथे आहे. दुसऱ्या बाजूला जश. जश तुमच्या नावामध्ये जर न लावला तर जश्न होतो. तुम्हाला जश्न करायचा आहे. आनंद व्यक्त करायचा आहे. आनंद साजरा करायचा आहे. हर्षोल्लास करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला करण, जसं आम्ही म्हटलं विजयाचं कारण तुम्हालाही बनायचं आहे. काहीतरी घडलंय. पंचाकडे इशारा वाईट. मॅच टाईट त्यामध्ये आला ह्या वाईट. मॅच टाईट आहे. समीकरण बघूया. 4-11 1 ओव्हर 11 4-11 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील 2 मॅच, जो पहिला खेळला गेला दहिसर आणि वसईच्या विपक्षामध्ये आणि आता खेळला जातोय जेम्स बॉन्ड राई आणि साईना तरनाळाच्या विपक्षामध्ये. या 2 मॅचनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यावेळेचा चेंडू पायावरती स्क्वेअर लेग कडे बॅकवर्ड मध्ये खेळाडू तैनात केलाय. यावेळेस मात्र नटराज मुद्रेमध्ये का होईना परंतु चेंडू थांबवला. धावबादची संधी ऑन. जशला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. थँक्यू. बिलकुल वन साइड हिरो आहे. म्हणजे बॅटरी पाहिजे तर एक साइडची पाहिजे, हिरो पाहिजे तर वन साइड पाहिजे. काही इन्व्हर्टर बनवूया किंवा गाडीसाठी बघूया. एक साइडची बॅटरी एक नंबर आहे पण दिमागची बॅटरी इथे नाही चालवता आली. इथून एक फलंदाज बाद झालाय. धावाच्या स्वरूपात बाद झाला. समीकरण इंटरेस्टिंग आहे. एकदा दोनदा नाही तीनदा. 3-10 समीकरण आहे. एकदा दोनदा तीनदा. 3-10चं समीकरण आहे. 3-10. यावेळीचा चेंडू खोलवर टप्प्यावरती उडवलाय. ऑनसाइड वरती विघ्नेश ताकळतोडे पहा त्यालाही फसवलंय या चेंडूनं. उडालाय चेंडू त्याच्या डोक्यावरून. फ्लाय सीमा पार चौकार. थँक्यू. प्रभात काय नवीन प्रभात घेऊन आलाय का जेम्स बॉन्ड राईसाठी. नाही नवी म्हणजे सूर्यास्ताला आहे पण हा सूर्योदय 2-6. प्रभात तुमचं नाव आहे. प्रभात अर्थ सकाळ होतो. सूर्योदय असतो. इथे सूर्यास्त चाललाय. सूर्य मावळतीला चाललाय पण नवीन सूर्योदय. नवीन सूर्योदय. थोडस ढग आल्यात. ये संकट के बादल है या ऐसे ही बादल है. 2-6 मॅच मैदानावरती आहे. स्ट्रायकरला फलंदाज. 2-6 प्रभात सूर्योदय झालाय. चेंडूला पाठवलं आउट ऑफ द बार. विजयी षटकार.
अप्रतिम अप्रतिम खेळ. आता या मॅचचा हिरो कोण त्याच्यावरती चर्चा होईल. मैच समरी बघूया. बिल्कुल मैच को जीता है प्रभात ने, मैच को बनाया अर्जुन ने, मॅचला सेट केलं प्रफुल्ल ने. मॅच समरी जर पाहिली तर साईनाथ अरणाला केल्या 76 धावा, ज्याच्यामध्ये 16 धावांची प्रमोदची खेळी, 18 धावांची अब्राहिमची खेळी, डॉनची 32 धावांची आक्रमक खेळी आपण पाहिली. प्रत्येक गोलंदाजावरती धावा झाल्या. पाठलाग करताना